जळगाव शहरातील प्रसिद्ध ओंकारेश्वर मंदिरात पहिल्या श्रावण सोमवार निमित्त पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। हर हर महादेवच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला असून भगवान ओंकारेश्वरच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। ओंकारेश्वरचे दर्शन घेतल्याने मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा असल्याने जळगाव शहरासह परिसरातील भाविक मोठ्या श्रद्धेने मंदिरात दाखल झाले होते। पहाटे 5 वाजेपासून भगवान ओंकारेश्वरांना अभिषेक करण्यात आला। यावेळी भाविकांनी जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करत बेलपत्र अर्पण करून भगवान शंकराची भक्तिभावाने पूजा अर्चा केली। दरम्यान दुपारी 12 वाजेच्या सुमारास मंदिरात महाआरती करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। आज प्रथम दक्षिण भारतीय श्रावण सोमवार आहे आणि त्यासोबत नागपंचमीसुद्धा आहे। तर ओंकारेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टतर्फे श्रावण सोमवार आणि नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। आज पहाटे 5 वाजेपासून मंदिर हे दर्शनार्थ उघडण्यात आलेलं आहे। सकाळी रुद्राभिषेक झालेला आहे, आरती झालेली आहे। 10 ते 12 मध्ये लघुरुद्राभिषेक झालेला आहे। महाआरती 108 निरंजनींची संपन्न झालेली आहे। दुपारी परत लघुरुद्राभिषेक आहे आणि संध्याकाळी महाआरती आहे। रात्री 9 वाजेच्या शयनाआरतीनंतर सत्संग भजन मंडळाचा कार्यक्रम आहे। मंदिर रात्री 12 वाजेपर्यंत दर्शनार्थ उघडं आहे। आज तीर्थप्रसादासोबत दुग्धप्रसादाचं वाटपसुद्धा मंदिर आणि भाविकांतर्फे करण्यात येत आहे। मी संजय जोशी, ट्रस्टी ओंकारेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट। ओम नमः शिवाय, शिव शिवाय नमस्तुभ्यम। श्रावण सोमवार असून आज श्रावण सोमवार असून दरवर्षी या मंदिरात आज एक भक्तगण श्रावण सोमवारी दर्शनास येतात आणि त्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेतात, भोलेबाबाचा आशीर्वाद घेतात आणि भोलेंची सेवा करत असतात। त्यामुळे सर्व हिंदू धर्मांना एकता दिसते, हीच इथं दिसून येत आहे। नंदकुमार नामदेव चौधरी। आज श्रावण महिन्याच्या नागपंचमीच्या पहिल्या सोमवारी मी ओंकारेश्वर मंदिर इथे दर्शनाला आलो असता आपल्या तुम्ही आम्हाला विचारलं की दर्शनासाठी आले असतो। महादेवाच्या दर्शन आल्यानंतर चांगलं भक्तिप्रसन्न व चांगला दिवस जातो व इथे छान असं महादेवांची सगळी सेवा होते व पंडित लोकांनी भक्तिभावाने सगळ्या लोकांसाठी दर्शन ठेवलं आहे। तुझ्यासाठी हर हर महादेव, नमः पार्वती पते, हर हर महादेव। माझं नाव संदीप पुंदाजी पाटील।
श्रावण सोमवार असल्यामुळे आज सगळी खूप गर्दी आहे आणि ह्या जळगाव जिल्ह्यामध्ये हे सगळ्यात सुंदर मंदिर आहे आणि महादेवावर सगळ्यांचं श्रद्धा असतेच आणि संध्याकाळपर्यंत तर गर्दीच राहील आणि खूप प्रसन्न वाटते इथं आल्यानंतर. त्यामुळे आम्ही प्रत्येकजण इथं येऊन दर्शन घेतोच महादेवाचं, त्यामुळे खूप छान वाटतं. मला जवळजवळ 28-29 वर्ष होऊन गेले. जसं माझं लग्न झालं 97 पासून दर सोमवारी मी येतेच इकडे. मला एक प्रसन्न आहे, आनंद म्हणजे कसं देवावर आपल्याला श्रद्धा असते ना, त्यामुळे आपल्याला तिथं आल्यानंतर प्रसन्न वाटतं आणि तिथं आल्यानंतर आपल्या मनातलं शांत होते. जिथं आपल्याला टेन्शन असतं देवाजवळ आल्यानंतर सगळ्याच गोष्टी शांत होऊन जातात ना, त्यामुळं तिथं यावंसं वाटतंच. मी सौ गीतांजली विजय देसाई. सर्वांना नमस्कार. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. आज श्रावणातील पहिला सोमवार. आपण सर्वांनी श्रावण सोमवारी पहिल्या ओंकारेश्वर महादेव मंदिरात यावं आणि सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा. खूप छान प्रसन्न वाटलं मंदिरात येऊन. छान गर्दी आहे लोकांची. सर्वत्र मंदिराचा परिसर एकदम भक्तगणांनी भरगच्च झालेला आहे. सर्वांनी यावं आणि दर्शनाचा लाभ घ्यावा. आपल्या सर्वांच्या मनोकामना इच्छा महादेव भगवान नक्कीच पूर्ण करतील. बस एवढंच. आम्ही भरपूर दिवसापासून येतो, म्हणजे भरपूर वर्षापासून येतो मी. नेहमी येत असतो या मंदिरामध्ये. तेजस राजकुमार जैन, वरंगाव.